गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी दारामध्ये मस्तपैकी झाडू मारून घेतला. आज मी तुमच्यासोबत मला जमेल तसं फुल डे रुटीन शेअर करणार आहे, सकाळपासून ते 4 ते 5 वाजेपर्यंत. त्यानंतर आंघोळ करून घेतली आणि मस्तपैकी केस सुकवत होते. गावाकडे आल्यापासून ना केसांची पूर्ण वाट लागली, एकदम डायरेक्ट उभेच राहत आहेत. काय माहिती थंडी वाजते की काय त्यांना. त्यानंतर मग बघा, इथं आमच्या ना जांबाच्या झाडावरती कारल्याचा वेल गेलेला आहे. त्याची कारले आता पिकलेली आहेत. म्हटलं एक पिकलेलं कारलं घेऊन जावं पुण्याला, टेरेसवरती लावायला होऊन जाईल. मी ते कारलं शोधत होते दिसतंय का म्हणून, पण ते फायनली 2-3 होते. त्याच्यापैकी एक मी घेतलं. म्हटलं जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत त्याच्या बिया वाळून जातील आणि गेल्यावरती मग लावायला होऊन जाईल म्हणून तेच कारलं मी काढत होते. फायनली ते तोडून घेतलं आणि हो, माझ्या हाताला पण थोडंसं लागलं. आज सकाळपासून लाईट नव्हती म्हणून पाणी ना चुलीवरच तापवायचं होतं. मग काय पाणी चुलीवर तापवलं. आमच्या आता आंघोळ्या झाल्या होत्या, पण मुलांच्या आंघोळ्या बाकी होत्या. स्वयंपाक मी तसा करून घेतला होता. स्वयंपाकाचं शूट काहीच केलं नाही, कारण सकाळी सकाळी ना इथं मी ट्रायपॉड पण घेऊन आलेली नाही, त्यामुळे शूट करायचा प्रॉब्लेम होऊन जातो. मुलाला सांगितलं तर तो पण कधीतरी करतो, कधी नाही करत. आणि 10-11 वाजत आल्या होत्या. आमच्या मॅडम अजून स्वेटरमध्येच फिरत होत्या. मुलाची आंघोळ झाली होती, मुलगी पण आंघोळ करत होती. म्हटलं चला तोपर्यंत ना कपडे पण धुवून होतील. आणि छान ऊन पडलं होतं, बाहेर उन्हाळ्याला कपडे धुवायला छान वाटतं. मग काय, आणि मुलांचे स्वेटर पण धुवायचे होते. लवकर धुवून टाकले म्हणजे संध्याकाळपर्यंत घालायला होतील. इथं मातीमध्ये एवढे स्वेटर मळतात ना की विचारूच नका. मुलांचे स्वेटर पण धुवून टाकले आणि सगळी कपडे धुवून झाली होती माझी. त्यानंतर मग ते कपडे वाळत घातले. साड्या वगैरे, त्या साड्या पटकन वाळून जातात, पण बाकीचे कपडे वाळायला जरा टाईम लागतो, कारण ऊन पण एवढं नसतं ना. त्यामुळे किचन आवरायचं बाकी होतं माझं, भांडे घासायचे होते आणि किचन वाटा धुवून काढायचा होता, गॅस पण धुवायचा होता. मग काय, गॅसला दिवसभरात 2 वेळा तरी आंघोळ घालावंच लागते, कारण तो एवढा खराब होऊन जातो ना. भाकरी केल्यावरती जास्त गॅस खराब होऊन जातो. मग मी गॅस पण छान घासून घेतला. आणि हा स्टीलचा गॅस घासायला सोपा असतो, घासला की लगेच निघतो. काचेचा गॅस तेवढा थोडा रिस्कीच असतो घासायला, गरम गरम तो काही धुता किंवा घासता पण येत नाही. किचन आवरून मग मला घर पण स्वच्छ करायचं होतं, म्हणजे फरशी पुसायची होती. मुलं ना घर एवढं खराब करतात की विचारूच नका. मुलांना फक्त खेळायला पाहिजे, आणि इथं दारात शेतात माती, त्यात ती सगळी माती दारात येते आणि तीच सगळी घरात येते. त्यामुळे फरशी रोजच्या रोज पुसावंच लागते. पुसली म्हणजे घर पण सुंदर आणि एकदम स्वच्छ होऊन जातं. मग मी काय फरशी पुसायला घेतली. फरशी पुसायला मॉपनी जास्त वेळ लागत नाही, ती काय पटकनच होऊन जाते. आणि आमच्या मॅडम इथं मस्त पाय खाली देऊन बसल्या होत्या. मज्जा येते तिला असं आई काम करताना मध्ये मध्ये लुडबुड करायला. 5 वाजता मग गेलो वरती, तिथं चालू होतं सासूबाईंचं काम. चला म्हटलं, आता काही काम पण नव्हतं मला घरात, म्हटलं जाऊन एक चक्कर मारून यावा. इथं चाललं होतं कांद्याला पाणी द्यायचं. आणि व्ह्यू पण बघा की किती सुंदर आहे. मोटर चालू केली होती आणि जवळजवळ सगळं शेत भिजून झालं होतं. थोड्याशा 4-5च वाफे राहिले होते. आणि आमच्या मॅडम चिखलामध्ये फसल्या होत्या, त्यामुळे ती ओरडत होती की आई चिखल लागला, चिखल लागला. मग काय, सूर्यास्ताची वेळ झाली होती, म्हणजे दिवस मावळायची वेळ झालीच होती आणि 2-4च वाफे राहिले होते भिजायचे. चला म्हटलं एक फेरफटका मारून यावं वरती. उत्कर्षचा इथं वारा द्यायचा प्रयत्न चालू होता. त्याला म्हटलं कर बाबा ट्राय, नंतर शेतीच करावं लागेल आपल्याला. पण त्याला काही ते जमलं नाही. त्यानंतर मग मी पाणी दिलं म्हणजे एक वारं दिलं, बाकी काही नाही. आणि मागे बघा ना किती कावळे बसलेले, तर त्यांची जरा काही शाळाच भरलेली असं वाटतंय. आता हे सगळे कावळे ना मस्तपैकी पाण्यामध्ये आंघोळ करत होते आणि वरती येऊन बसत होते. तर चला, असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? जमेल तसं मी शूट घेण्याचं ट्राय केलं होतं. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.